नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1085वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली हिंदीमधली रचना आहे. अगर कुछ भी पहले बुरा लगे तो भी उसका अंत अच्छा भी हो सकता है. कोशिश करने में कष्ट तो होता है पर परिणाम अच्छा हो सकता है. उसे खोजने की ज़रूरत है. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रातल्या या 67व्या भागात सांगितलं आहे की ब्रह्माकडे जाण्यासाठी एकच मार्ग असतो. शरीर, मग शिरा, मग सूर्याची किरणं हा मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे अग्नी, हवा, देवता, पुरुष म्हणजे ऊर्जा आणि मग ब्रह्मा. हे दोन मार्ग वेगळ्या साधना केल्यामुळे असतात पण पोचतात दोन्ही ब्रह्मापर्यंतच. आता पुढचं पहिलं आणि एकूणातलं 541वं सूत्र बघूया. अग्नीपासून निघून हा मार्ग जातो. जे सत्य ब्रह्मावर ध्यान करतात ते अग्नीसकटच तिथे पोचतात. सगळे मार्ग खरं म्हणजे एकच असतात, फक्त वाटेत वेगवेगळे पैलू दिसत असतात, दृश्य दिसत असतात. ब्रह्माला मिसळून गेल्यावर तेही सगळीकडे संचार करू शकतात. असं म्हणतात की असा आत्मा हवेपर्यंत 1 वर्षात पोचतो. आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 542वं सूत्र बघू. असं म्हणतात की ज्ञानाचा आत्मा 1 वर्षात अग्नी आणि मग देवांच्यापर्यंत जातो. मग अग्नीपासून निघून मग वरुणापर्यंत जातो, म्हणजे हवेपर्यंत जातो. आणि त्यानंतर मग प्रकाश आणि मग सूर्य. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 543वं सूत्र बघू. वीज, ढग, पाणी आणि मग वरुण असा क्रम असतो. यानंतर मार्गदर्शन करणारे देव, त्यांच्याबद्दल काही. आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 544वं सूत्र बघू. अग्नी वगैरे खरं म्हणजे देवच की. सूर्यानंतर चंद्र, मग वीज, मग ब्रह्म. आता पुढचं 5वं आणि एकूणातलं 545वं सूत्र बघू. हा मार्ग आणि मार्गावरून जाणारा असे दोघेही बेशुद्धच असतात. जाणारा आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय काही न करण्याच्या अवस्थेत आहेत असं पाहतो. अग्नी किंवा ऊर्जा मात्र शाबूत असते. काही देवता असतात आणि त्यांच्याशी जोडलेले पण ते असतात. वाटेवर त्या देवता भेटतात आणि आत्म्याला मार्ग पण दाखवतात, ब्रह्माशी एकरूप होण्याचा. आता पुढचं 6वं आणि एकूणातलं 546वं सूत्र बघू. तेच शक्तिशाली जण त्याला विजेपर्यंत घेऊन जातात. वरुण वगैरे देवतांमधून ब्रह्माकडे घेऊन जातात. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 547वं सूत्र बघू. बादरायण म्हणतात की आत्मा शेवटी ब्रह्मापर्यंतच जातो. खरं म्हणजे ब्रह्म सगळीकडेच असतं आणि सगळं तेच तर असतं. आता पुढचं 8वं आणि एकूणातलं 548वं सूत्र बघू. कमी जास्त प्रतीचे आणि सर्वसमावेशक ब्रह्म यांचं वर्णन आहे, पण आपण इथे सर्वसमावेशक ब्रह्माचंच धरून चालूया. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 549वं सूत्र बघू. हे बाकीचे ब्रह्म सर्वसमावेशक ब्रह्माच्या जवळ जाऊन पोचतात असं म्हटलेलं आहे. एकदा शेवटी पोचलं की मग परतीची वाट नसते. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 550वं सूत्र बघू. आधीची ब्रह्म संपतात आणि मग परब्रह्माकडे जाणं होतं. ज्ञानी लोक तिथे परब्रह्माकडे निर्विघ्नपणे जाऊन पोचतात, परत कधीही पृथ्वीवर परत न येण्यासाठी. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 551वं सूत्र बघू. हे असंच स्मृतींमध्ये पण सांगितलेलं आहे. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 552वं सूत्र बघू.
परब्रह्मापर्यंत जायचं हाच तर उद्देश आहे. यापासूनच सगळं काही बनलेलं आहे, अगदी दुसरं ब्रह्म देखील. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 553वं सूत्र बघू. परब्रह्माशी मिलन झालं की झालं, हेच उपनिषदांमध्येही सांगितलेलं आहे. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 554वं सूत्र बघू. मुक्ती ही अधल्यामधल्या ब्रह्माशी पोचलं तर नसते, पण खरं म्हणजे कुठे पोचायचंच नसतं. आपल्याच आत ब्रह्म आहे हे जाणवायचं असतं. मग आनंद नसतो, दुःख नसतो, भीती नसते, राग नसतो, फक्त अवर्णनीय असं समाधान असतं. काही लोक म्हणतात यज्ञ वगैरे करतात कारण काही विशेष विचार चालू राहावेत, पण ते सगळे इथल्यासाठीच, पृथ्वीसाठीचेच असतात, परलोकासाठी नाही. जोवर शक्ती आहे तोवर त्याचा परिणाम दिसणारच. काही लोकांना प्रतीकांची गरज पडते आणि काही लोकांना तशी गरज पडत नाही. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 555वं सूत्र बघू. बादरायण म्हणतात की जे प्रतीकं वापरत नाहीत आणि तरीही ज्ञानी असतात ते ब्रह्मलीन लगेचच होतात. प्रतीके वापरणारे त्यांच्याशीच म्हणजे प्रतीकांशी जोडलेले राहतात आणि मग परब्रह्माचं ज्ञान होणं थोडंसं दूरच राहतं. आता पुढचं 16वं आणि एकूणातलं 556वं सूत्र बघू. उपासना आणि ज्ञान याने काय होतं ते उपनिषदांमध्ये छान सांगितलेलं आहे. आता पुढे स्वातंत्र्याबद्दल सांगितलेलं आहे. सुटका कशापासून हवी आहे? अज्ञानापासून, दृष्टिकोनांच्यापासून, मतांच्यापासून. मग जे राहतं ते फक्त अस्तित्व. आता पुढचं पहिलं आणि एकूणातलं 557वं सूत्र बघू. आत्मा उच्चतम प्रकाशात किंवा ज्ञानात जाऊन पोचला की मग त्याला कोणताही गुण शिल्लक राहत नाही. मग पहिली अवस्था आणि शेवटची अवस्था यांच्यात काय फरक असतो? तर त्याचं उत्तर असं की आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 558वं सूत्र बघू. आता आत्मा शरीराशी संबंधित सर्व बंधनांच्यापासून मुक्त होतो. शरीराशी संबंधित सगळंच संपतं. आत्मा पाप करूच शकत नाही. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 559वं सूत्र बघू. प्रकाश म्हणजे आत्माच असतो, तो म्हणजे ब्रह्मच असतं. मुक्त झालेला आत्मा ब्रह्मापेक्षा वेगळा नसतोच. त्याला पाप नाही, त्याला मलिन होणं नाही, त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यूही नाही.